पाठीमागे त्यांना काही मुलं पळत झाडाच्या आडोशाला लपताना दिसली. चेंडू जसा गेल्याचाच पण त्याच्या जोरात बसलेला फटका 61च्या माणसाला कळवळून जायला पुरेसा होता. नानासाहेबांच्या हात मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला. नंतर ते थोड्या वेळात उभे राहिले आणि मागे पुढे पाहू लागले. चेंडूच्या मार्गाचा दिसत नव्हता. वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात. बघा, वाचू आनंदाचं सुरुवातच तुमच्या जर त्रासातून होत असेल ते वाचू आनंदाच होईल. कशी वस्तू ती वाच वाचतात तुमच्या पाठीला मायला कळ लागतं. मला वाचताना असं या उंची आपल्या डोळ्याच्या रेषेत तर ते पुस्तक तुम्हाला वाचताना व्यवस्थित दिसेल. तुमचा शरीराचा कोण व्यवस्थित राहील. बरोबर आहे की सतत तसं बसणं आणि असं बसून वाचण्याचं तुम्हाला परत लगेच जाणणं. परत वाचा, परत पुस्तक असं असं सरळ डोळ्याचे खाली गेलं पाहिजे. असं नाही पाहिजे. असं नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वळून पाठीमागे पाहिलं. त्यांना काही मुलं पळत झाडाच्या आडोशाला लपताना दिसली. चेंडू तसा टेनिसचा पण त्याच्या जोरात बसलेला फटका 61च्या माणसाला कळवून जायला पुरेसा होता. नानासाहेबांचा हात मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला. नंतर ते थोडा वेळ स्वस्थ उभे राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मार्गाच्या मागूनही दिसत नव्हता. नानांनी वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या. तुला वाचते ना बेटा? वाचते अजून देवा वाचताय का तुला? बघ बरं वाचतो म्हणते तिच्या आणखी तिचा दुसऱ्या वेळेला वाचायला गेल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलेला होता. आवाज मोकळा आवाज जेव्हा असं करतात तेव्हा तुमच्या स्वरयंत्रावर दाब पडतो. नानाशिराने असं म्हणून असं बोलून बघा आणि असं ताट बसून बोलून बघा. आवाज केव्हा चांगला म्हणजे मला छोटा फरक सांग. समय वाजवायला बघितले, समय वाजवायला पण वाजतो, खाली वाजतो. त्याचे लय कसे असते स्कूलमध्ये वाजते हळू असते. आणि भेर फुंकणारा भेर फुंकणारा छोटं कॉमेडियन कुत्र असतं. ते भुंकताना खाली बघून भुंकतो तोर वेळ सारखा आवाज. आणि तो जर गवरून असेल जर रॉडवेलर असेल तर तसं ताट उभा राहतं. एकदाच भाव केलं की संपत येतं. 50% कार्यक्रम होऊन जातो की आपण ठरवायचं की आपल्याला काय व्हायचं. आपल्या आवाजात दणकटपणा असणार व्यवस्थित एकदम. बघ एकाच याच्यामध्ये किती फरक झाला तुम्हाला समजणार. तुम्ही जर वाचायला लक्ष दिलं असेल तर त्याची आता बोलेल आणि फार कमी झालं. चष्मा लावल्यावरून असं तुम्हाला समजा मला ते त्रास जाणवला पटकन सांगायचं घरच्यांना शिक्षकांना मला या गोष्टी होत आहेत. अक्षरांनी दिसत नाही. काही लोकांना असं खाली धरलं की त्रास मान दुखायला वाचायचं वाजले वाळा
केलं? काय केलं निरीक्षण? सांगा बरं. तिची मान एकाच ठिकाणी होती, नजर एकाच ठिकाणी आणि पुस्तक ती ऍडजस्ट करत. हा असं झालं पाहिजे. तुमचे डोळे फिरले पाहिजे, पुस्तक एकाच ठिकाणी राहायला पाहिजे. ते जर हल्लं तर तुमचा आपसुकच तुमची ओळ चुकणार आहे, तुमचे शब्द खालीवर होणार आहे. म्हणून पूर्वीचे काय करायचे? असं लाकडाचं फळ्याचं छान आसन असायचं समोर ठेवलं. किंवा तुम्ही जर कचेरीत गेले तर ते लोक लिखाण करतात. हा ते जमिनीवर बसत असं उंच ड्रेस असतं काबर उंच काबर ठेवलं असतं कारण त्याला त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आणायचं असतं, तर ते व्यवस्थित देऊ शकतो. तुम्ही असं खाली बसून वाकून लिहिलं आणि हे असं जवळ धरून असं अंतरावर लिहिलं, तुमचं अक्षर पण सुधारून जाईल, लिहिता येईल, दुखणं जाणवणार नाही. हे वाचवानंदाचे नीटपणे फायदे लक्षात घ्या. काय काय आपल्यात बदल करायचे. नुसता वाचवानंद या दोन शब्द नाहीये, आपल्याला शारीरिक मानसिक बदल घडवून आणायचा आणि तो करण्यासाठीच मी पण निरीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. तुला आता समजलं मी काय सांगितलं ते? आता काय करायचं? वाचताना आपले पुस्तक स्थिर असायला हवं आणि आपली नजर फिरायला हवी. त्याच्या तुझ्या डोळ्यांना पण छान व्यायाम आहे. डोळे एकदम सुंदर पाणीदार डोळे, तुला छान वाचतंय. बढिया. करा सुरू, वाचा. आधी नीट बसून घ्या, व्यवस्थित बसा. आपला छातीचा भाग आहे मोकळा करा, म्हणजे आवाज पण छान मोकळा निघतो. हा आणि बघा तुमची डोळ्याची त्याची साईज बरोबर येते का, अजून वर पाहिजे तुम्हाला थोडं. खाली आधार घ्यायची गरज नाही ना बाळा, त्याला एवढं वजन आहे का आधी थोडासा आधार घ्यायला लागेल. वेट लिफ्टिंग करणार लोक बघितले का कसं वेट लिफ्टिंग त्याचा आधार घेता का नाही ना? सुरू. शाळा कुठल्यांची गोष्ट. नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वरून पाठीमागे पाहिले. त्यांना काही मुलं पळत झाडाच्या आडोशाला लपताना दिसले. चेंडू तसा टेनिसचाच, पण त्याचा जोरात बसलेला फटका 61च्या माणसाला कळवळून जायला पुरेसा होता. नानासाहेबांचा हात मागे मागे जाऊन पाठीतून थोडासा फिरला. नंतर ते थोडा वेळ स्वस्थ उभे राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मार्गाचा मागमूस दिसत नव्हता. नानांनी वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात असं फिकत फिकत ते शांतपणे पाठीतून चालू होते. सुंदर, अगदी व्यवस्थित, एकही चूक न करता त्याने एकदम सुंदर वाचले. आपण जोरदार आणि माणूस हे दोन शब्द बरोबर वाचले. आणि ते कधी जमलं? जेव्हा तुमचा पूर्ण व्यवस्थित असेल आणि शब्दांचा अर्थ घेऊन वाचन घेऊन आपण जोर दिला पाहिजे, कमी केलं पाहिजे. शाळा बुडवायची गोष्ट. नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वळून पाठीमागे पाहिले. त्यांना काही मुलं झाडाच्या आडोशाला लपताना दिसले. चेंडू तसा टेनिसचा, पण त्यांचा जोराचा बसलेला फटका 61च्या माणसाला कळवून जायला पुरेसा होता. नानासाहेबांचा हात मागे मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला.
नंतर ते थोडा वेळ स्वस्थ उभे राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मालकाचा मागूनही दिसत नव्हता. नानांनी वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून डाव्या हातात असा फेकत ते शांतपणे बागेतून चालू लागले. त्यांना मागच्या बाजूला काही मुलं एकत्र आली. त्यांची कुजबूज नानासाहेबांच्या लक्षात आली. त्यांनी हेतुपूर्वक त्यांच्याकडे बोला. आधी यांचं सांगा, कसं वाचलं, काय झालं? हा ठीक काय सुरू काय अडचण आहे? हा एकदम बरोबर. काही शब्दांमध्ये अस्पष्टता होती. अजून बरं, तुम्हाला तुमची चाळणी लावायची आहे. तुम्ही स्वतःला छानपैकी चाळणी लावू शकते. तुमच्या लक्षात येईल स्वतःला काय करायला पाहिजे. तुम्ही पहिल्या दिवसापासून बघतो जिथं जोड शब्द येतात, जिथं ळचा उच्चार असतो तर त्यांचा गोंधळ होतो. त्याच्यावर मार्ग काय? आपल्याला 14 घडले बदलता काढून टाकता येणार नाही. काढता येईल त्यातलं ळ ठेवायचा. आपण काय करायला पाहिजे? कशी लिहायचे आणि म्हणायचे. अतिशय सुंदर योग्य मार्ग सांगितला. आता लक्षात ठेवायचं, घरी गेल्यानंतर वही घ्यायची, पेन्सिल घ्यायची, खाते करायचे ते आणि ळचा उच्चार असतो ते सगळे शब्द लिहून काढायचे. कमळपासून सुरुवात करायची, चुरगळून करून ते यायचं. बघा किती शब्द येणार नाही, सुरू करायचं आहे. आता 12 घडी का 14 घडी? 14 घडी ना. 14 घडी आता 12 घडी तुम्हाला का तिच्या जिभेला सवय लावायची. तुमची जीभ आहे ना थोडी इतरांपेक्षा जाड आहे, त्याच्यामुळे तुला वळायला अडचण होते. तुला आपल्याला सवय लावावं लागेल की बाई तुला थोडंसं वळायला पाहिजे. ताटत राहशील तर बघतो काहीतरी बोलू. तिला वळायची सवय लावायची. वळायची सवय कशी लागते? समजून काढणं, शब्द कसे वाचतात शिकणार. दुसरं अजून जिभेला फोड करायचं नाही. तिला थोडा आकार यायला. ळचा उच्चार करताना तुमच्या जिभेचं टोक आणि शेवटचे बाजू टोक हे तुमच्या जबड्याला घासले जातात. ते जर व्यवस्थित घासले गेले तर आणि तरच तुम्हाला ळचा उच्चार व्यवस्थित करता येतो. पण ती जर समजा मध्येच जाड असेल तर आजूबाजूने हवा निघून जाते. प्रत्येकाचा जबडा, प्रत्येकाच्या चेहऱ्याचे ठेवळ, त्याचा आतला भाग हा वेगळा असतो. आपल्याला 14 घडी बदलवता येणार नाही. आपल्याला सरावाने आपला करून सहज करता येतं. आता माझी लिखाणाची पद्धत होती, छान अक्षर होतं, पण माझं दुर्गाने अर्ध बोर्ड गेलं, तुम्हाला पेन असा पकडायला लागला, असं द्यायला सुरू तुम्हाला ते हळूहळू जमायला. तुम्हाला आपल्या काय कमी आहे आणि कशाने भरून काढायचं ते एकदा समजलं. हा जिभेचा व्यायाम आहे. हा जर तुम्ही नाही केला तुमचे शब्द उच्चार सुधारणार नाही. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं, आधी ठरवून घ्यायचं तुला सुधारायचं आहे की नाही. सुधारायचं असेल करायचं, पुन्हा लोकशाही आहेच. समजलं? आता
घरी गेल्यानंतर तुम्ही आरशामध्ये जिभेचा आकार बघा. मधल्या बाजूला आपली जीभ जाड झाली, तो काही तुमचा दोष नाही. त्यामुळे उशीर असू शकतं. अजून त्यातलं मला नाही कळत, मी काही डॉक्टर नाही. तुमचा उपचार बिघडतोय, डॉक्टर सुधरवायचा. तो सहज सुधारतो, सरावाने सुधरून जातो. तुम्ही कधी महादेवाच्या मंदिरात गेले, कसं दर्शन घेता आहे महादेवाचे? हात सगळे जोडतात. सुरुवात कशी होते? महादेव मंदिरात तुम्ही गेले, दर्शन कसं घेतात? त्याच्यामुळे मग तुम्हाला विज्ञान पण सांगतो. दर्शन मंदिराच्या बाहेर काय असतो? काय असतो? नंदी असतो. नंदीला काय करतात? तुम्ही कधी बघितलंय? तरी तुमच्या आई वडील आजी आजोबांसोबत मंदिरात जा, पुन्हा महादेवाचं दर्शन कसं घेतात ते बघा, मला कळेल. शिंगावर हात ठेवतात आणि या दृष्ट्यातून दोन्ही डोळ्यांचा कोण एकत्र करून त्या पिंडीचं दर्शन घेतात. तुम्हाला शाळेत असा एक त्रिकोण असेल काचेचा, त्यातून पलीकडची वस्तू बघायची असेल, असं एक प्रयोग आहे ना? रिझम ना? हा, रिझम एकदम बरोबर. आपण शाळेतला प्रयोग जेवढ्या तासापुरता किंवा तेवढ्या मार्कापुरता करतो. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हा प्रयोग कायमचा लावून दिला की तुमच्यामध्ये दृष्टिदोष येऊ नये. तो असेल तो ठिकाणावर यावा. म्हणून ती दर्शन घेण्याची पद्धत कशी, अजून कसं करत? चला सुरुवात झाली, पुढे. हा, अजून कसं कर? तर नमस्काराचा भाग झाला. मी तुम्हाला त्याची सुरुवात होते आणि पिंडीवर अगदी बरोबर घंटा वाजवतो. का बरोबर वाजवतो घंटा? झोपलेला असतात गुरुजी म्हणून उठायचं असतं का? हा, का बरोबर? खूप छान. पण घंटा वाजवताना त्या घंटेच्या खाली उभं राहायचं असतं आणि मग तो वाजवायचा असतो. त्याच्याने जे कल्पना निर्माण होतात त्याच्याने तुमची मानसिकता ठिकाणावर येते. आणि तो घंटा पण कसाचा असावा लागतो? पंचधातासारखे त्या एवढे एवढे घंटे नाही. पंचधातूचा घंटा बघायला असेल तर कधी नाशिकला गंगेवर जा, तिथे महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचा घंटा बघा, तो घंटा वाजवला की अशी त्याच्याबद्दल आख्यायिका आहे की साधारण तो 5-6 गावांना त्याचा नाद ऐकू जातो. त्या घंटा वाजवल्यानंतर पुढचे अनेक मिनिटं त्याची कल्पना तुम्हाला जाणवत राहतात. आणि पंचधातू त्यात वापरलेले असतात. त्याच्या पुढे चला पुढे. नाही, अजून एक प्राणी आहे ना तिथे, कासव. कासव. किती एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. मंदिरात जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात त्याच्या परिणामी काहीतरी आपल्या पूर्वजांचं निसर्गाचं प्रयोजन असतं. का बरं ठेवलं असेल? का असं वस्तू का बरं ठेवलं? थंडीमुळे नाही, म्हणजे कासव थंड जागेत असतो ना, पाण्यात असतो कठीण. बर, अजून बघा, वाचवानंदाच्या निमित्ताने आपण काय काय वाचतोय पुस्तकात वाचत नाहीये. आपण स्वतःला वाचलं, आपण मंदिर वाचतोय. कोणतंही मंदिर त्या भागाचं ते विद्यापीठ असतं. त्या ठिकाणी असणाऱ्या संस्कृती त्याच्यामध्ये अधोरेखित केलेल्या असतात. पुन्हा अधोरेखित हा शब्द लक्षात ठेवा, नंतर मी विचारेल. अधोरेखित केलेल्या असतात. नंदी का ठेवलाय?
रेडा का नाही ठेवला, म्हैस का नाही ठेवली, नंदीच का बरं ठेवला, हत्ती का नाही ठेवला? महादेवांचं महादेवाचं वाहन आहे मान्य आहे, पण महादेवाने नंदीच का घ्यावा, तर नाही तर पर्याय वाहन नव्हते. आपला देश काय? कृषी प्रधान. अगदी बरोबर, खूप छान. आपला देश कृषी प्रधान आहे. अगोदर आपल्या कृषीची सगळी मशागत कोण करायचं? नंदी करायचं, बरोबर आहे. मशागत करण्यासाठी काय लागतं रे? शक्ती लागते ना, शक्ती. नांगर धरावा लागतो, सर पाडायला लागतात, खोलावे लागतात, शेतातली सगळी श्रमाची कामं असतात आणि ती आपली कामं तेवढ्याच ताकदीने करण्यासाठी आपण नंदीचा वापर सुरू, बैलाचा वापर सुरू केला. मंदिरामध्ये असणारा नंदी ती तुमची त्या भागात असणारी पौरुषीय शक्तीचं प्रतीक असतं. काय असतं? सामर्थ्याचं प्रतीक आहे. आमच्या भागातील माणसं अतिशय धर्मोत्तम आहे. 17 किलो 200 ग्राम वजनाची नाही. हा, कासव का बरं असेल? संपूर्ण निसर्ग आणि प्राणीसृष्टीमध्ये सर्वाधिक आयुष्यमान असणारा कासव हा एकुलता एक प्राणी आहे. किती वर्ष जगतो? कमी 350 ते 400 वर्ष कासव जगतो. आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय असते, कारण काय असतं? त्याचा श्वासोच्छ्वास घेण्याचा लय, त्याचा वेग आपल्या कधी आहे. मानवी शरीर याच्याबद्दल काही शिकवलं शाळेत? साधारणपणे निरोगी व्यक्तीसाठी 68 ते 72 आपल्याकडे काय विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आहे. तासाचं किती असतं? आमचंच माहिती, मी तासाचं काय विचारणार नाही. श्वासाचा 17-18 कोणावर? याचा जो आहे कन्सेप्ट जो आहे तो 68 ते 72. हा, एका मिनिटात आपण श्वास किती वेळा घेतो? बोलून पाहिजे. घड्याळ आहेत प्रत्येकाकडे. घरामध्ये घड्याळ असेल किंवा आईकडे असेल, वडिलांकडे असेल, भावाकडे असेल, बहिणीकडे असेल. तुम्हाला मिनिट समजतो? किती सेकंदाला मिनिट असतो? 60 सेकंदाला मिनिट असतो. आपण शांतपणे बसायचं, हातासोबत बसायचं आणि श्वास घ्यायला सुरुवात करायची. 12 वरून काटा हल्ला सुरू, 12 जर थांबला असं थांबवायचं. म्हणून काढा किती वेळा जातो? तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांना काय पाहिजे? आता बाजारात तर चांगले 4 मिळतात मानवी शरीराविषयी माहिती देणारे. ते 10-12 रुपये. त्यामुळे तुम्ही जरी घरात लावले तर तुम्हाला तुमचं शरीर काय आहे, त्याची अंतर्गत रचना काय आहे आणि आता ते नजरेत पडले तर आपोआप ती सवय होते, पाठांतर होऊन जात. आपण आपल्या तासवावर सर्वाधिक अभ्यास करण्याचा वेग ज्या प्राण्यांचा असतो त्यांचं आयुष्यमान कमी असतं, त्यांचा अभ्यास करण्याचा एकदम कमी असतो.
ते दीर्घकाळ जगतात. मग ऋषीमुनी देखील प्राणायाम करतात. प्राणायाम काय? तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवणे याला प्राणायाम म्हणतात. बरोबर? प्राणायाम करण्यात म्हणजे बघितलं सगळं पण बघितलं की शांत लय असते की तुम्हाला कळणार पण नाही की शरीराची हालचाल होते. हे तुम्ही जेवढं करत जाल व्यवस्थित प्राणायाम म्हणजे तुमचं आयुष्यमान वाढेल. तुमच्या इतर सगळ्या चुकीच्या गोष्टींवर बाजूला करण्याची मदत होईल. मग चांगल्या प्रकारे प्राणायाम करतो. तुमच्यापैकी नियमित व्यायाम करणारे किती लोक म्हणतात व्यायाम? खूप छान. काय काय करतात तुम्ही? मी रनिंग केल्यानंतर घरी आल्यावर पहिले स्ट्रेचिंग होतं, नंतर पुशअप, सिटअप, नंतर ॲप्सचे वर्कआउट, मग एखाद्या दिवशी लेग घेतो. जास्त लेग सध्या घेत नाही एखाद्या दिवशी. खूप छान. व्यायाम म्हणजे हे गुरुजींनी सांगितलं असाच व्यायाम नाही. प्राणायाम, योगासनं, शांत बसणं, ध्यान धारणा करणं हे सगळं व्यायामाचे प्रकार आहे. सूर्य नमस्कार खूप छान. तो पण करतो. हा खूप छान, खूप छान, बढिया. तुमचं आणि त्यांचं दिनचित्र काही वेगळं आहे का? त्यांच्याकडे समजा 28 तास, 24 तास असं काही आहे का? तुम्ही का करत नाही व्यायाम, का करत नाही असं तुम्हाला विचारलं, त्याचं उत्तर काय असेल तुमच्याकडे? पहिलं असेल वेळ नाही, त्याच्यामुळे व्यायाम करत नाही. बरोबर आहे का नाही? वेळच नाही ना. हा बरोबर आहे. आपण जर आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं या सगळ्या गडबडी व्हायला सुरुवात होते. मला आतापासूनच त्याच्याकडे गांधींनी सुरू पाहिजे आणि निश्चितपणे काम केलं मला निश्चितपणे चांगला सशक्त म्हणून. सशक्त म्हणजे असे खूप छान मसल दिसत असं सशक्त नसतो ना. त्या जिम मधल्या मसल असणाऱ्या माणसाला जर तुम्ही आणलं, माणसाला मुलाला म्हणजे कोणाला, आणि या दोघी सोबत जर गावाला सांगितलं, कोण जिंकेल? जिंकेल. हा का बरं जिंकेल? एकदम बरोबर. आता मला या गोष्टी मी पण समजून घेतल्या पाहिजे. सहजतेने करता येतं बरं. त्यासाठी मला वेगळं काही करायची गरज नाही. काळ बसून झाला, व्यवस्थितपणे मानेचा व्यायाम झाला, आवाज दिवस बाहेर आला पाहिजे. चला करा सुरू तुम्ही. शाळा पूर्व्यांची गोष्ट. नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वरून पाठीमागे पाहिलं. त्यांना काही मुलं पळत झाडाच्या आडोशाला लपताना दिसली. चेंडू तसा टेनिसचाच, पण त्याच्या जोरात बसलेला फटका 61च्या माणसाला कळवळून जायला पुरेसा होता. नानासाहेबांचा हात मागे मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला. नंतर ते थोडा वेळ स्वस्थ उभे राहिले. आम्ही इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मालकाचा माग सही दिसत नव्हता. नानांनी वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात असा फेकत फेकत ते शांतपणे बागेतून चालू लागले. त्यांच्या मागच्या बाजूला काही मुलं एकत्र आली. त्यांची कुजबूज नानासाहेबांच्या लक्षात आली. त्यांनी हेतुपूर्वक त्यांच्याकडे पाहायचं नाही असं ठरलं. काय करणार? काय करणार? शब्द उच्चार नाही. बरोबर. हा
अजून बागेत गेले सगळं. बऱ्यापैकी मोठ्या हा छान छान. मला हे आवडलं. आपण बोललं असं ते बरंच तेच आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की तुम्ही तुमचे विचार बोलले गेले पाहिजे. वाचा. थोड्याच वेळात त्याच्या साहेबाच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वळून पाठीमागे पाहिलं. त्यांना काहीच मुलं पळत झाल्याच्या आयुष्याला लपताना दिसली. चेंडू तसं टेनिसाचं पण त्याचा जोराचा बसलेला फटका 61च्या माणसाला पळवून जायला पुरेसा होता. नानासाहेबांच्या हात मागे मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला. नंतर ते थोडा वेळ स्वस्त उभे राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मार्गाचा माग मनसुई दिसत नव्हता. नानाही नको चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डोळ्या हातात असा फेकत तो शांतपणे बागेतून चालू लागला. त्याच्या व्हेरी गुड. खूप छान वाचतं. कितवीला बाळा तू? 8वीला. कोणत्या शाळेत? ज्ञानेश्वरी त्यासोबत कोण आलंय? हा माझी बहीण आहे. हा. माझी मम्मी बर. व्हेरी गुड. पहिल्यांदा आणि मागच्या आहे. घरी गेल्यानंतर आईला किंवा वडिलांना सांगायचं की माझे डोळे तपासून आले. बरोबर. मला अक्षर दिसण्यासाठी त्रास येतो. तुमचा चेहरा सांगा. पहिले डोळे तपासून द्यायचे. कधी जर बघताय केलं आता तिथे म्हणजे 100% बदल झाला. पण छान तुम्ही. दुसरी गोष्ट तुम्हाला काय आठवण वाचताना तुम्हाला सारखं आवडला पाहिजे. आहे आवडला म्हणजे काय? आवडल्याचं काय करतो आणि आवडल्याचं काय करतो आपण? बाळा तुला हसत नाही. हा आम्ही तुला उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी मदत करतोय. छान एक शब्द समजला. आम्ही तिघही आहे ना आम्हाला असतं. मी पहिल्याशी पण म्हणलं की माझी सोड मी तुम्हाला आधी का भेटलो नाही. पण आधी भेटलो असं तरी तुम्हाला याची ओळी जाणून ठेवला असता. आमची सूट म्हणजे आमचं असतं. तुला आजोबाच असेल तर ते काढून टाका. तुम्ही सगळ्यांनी पण काढा. आपण ते एकमेकाला उत्तम घडवण्यासाठी सर्वात प्रयत्न करतो. हा त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हा जो सारखा आवडला येतो कशामुळे येतो? आवडला येतो म्हणजे काय? अचानक लाळ तिथे तयार होते आणि ते गिळायला लागते. बघितलं का वाचता? आणि ते गिळल्यानंतर मग त्याला पुढचं शब्द वाचता येतो. बरोबर. याला म्हणतात आवडला गिळणे. समजलं? आपली शेजारी बसून मला लक्षात आला शब्द वाचतो असं ते जमत नाही. आता हे जर होऊ द्यायचं नसेल असं जर आव्हान द्यायचं असेल काय करायला लागतं? काय करायला? पाणी द्यायचं. बरं. एक मार्ग बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पाणी द्यायला पाहिजे. अजून
अशी परिस्थिती कधी निर्माण होते? एखाद्या गोष्टीचं दडपण मनावर आलं, अचानक भीती वाटली तर तो आवडणार नाही. आपला कसा आपण केसर आकुंचित पाहू. आता याच्यानंतर माझीच पाळी वाचनाची ती इथून सुरू होऊन जातं. त्याचं संपण्याच्या दडपण आलेलं असतं आणि तुम्हाला वाचायचं आहे ते भीती तुम्हाला भीती घालवायला पाहिजे. भीती घालवण्याचे मार्ग काय? पहिला मार्ग दररोज घरी गेलं की मोठ्याने ओरडायचं, पेंडीच्या जेठापासून आवाज काढायचा. तुम्ही जर असं केलं, मी सराव केला, तुम्हाला भीती वाटणार. तुम्हाला एक शेवटी व्हिडिओ दाखवेल. जंगलात आम्ही जेव्हा जातो आणि अचानक जेव्हा समोर एखादा वाघ येतो किंवा बिबट्या येतो तेव्हा आम्ही काय करतो? मोठ्याने ओरडतो. आम्हाला माहिती असते की त्याच्यापुढे आम्ही एकदम कसपट आहे, तो आम्हाला एका फटक्यात आम्हाला लोळवू शकतो. आमच्या एकदम मोठ्याने काढलेल्या आवाजामुळे त्याला आवाज ऐकण्याची पाळी तो पळतो, मार्ग बदलून देतो, बाजूला जातो. हा एक भाग तुम्हाला मोठी निवडलं पाहिजे. दुसरं, दररोज कोमट पाण्याचं गळगळ करायचं. गरगर पाणी पुरवून वाटलं मीठ टाका, मोकळा होईल. तुम्हाला सारखं असं करायला लागणार नाही. आणि मनाशी बिंबवून घ्यायचं की मला ही भीती करायची नाही नाही नाही. तुम्ही हा आमचा कार्यक्रम म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही घरी दाखवा, त्यानंतर कळेल की आपण कुठं चुकतोय. तुमची बसण्याची पद्धत बदलून टाका. तुमचा चेहरा मला सांगेल तुमच्या पोटामध्ये भरमसाठ जंत झालेले, अस्पष्ट पांढरे डाग दिसत आहेत. कुठं त्याला स्वच्छ करा. जंताचं औषध घ्या तुमच्या डॉक्टरांकडनं. हा 8वीचा विद्यार्थी बरोबर की नाही? आणि पोटात जंत आहे, मला दिसले काही तो पोटात जंत झाले ते कशामुळे कळतं? हा एकदम बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जेही काय खातात ते सगळं भलत्याच मार्गावर जातं. आणि आई काय म्हणते घरी, हा ना बाई माझ्या लेकरात तर चांगला चांगला खाऊ पाहिजे तरी या बनतच नाही. हा असं म्हटलं की नाही? तुम्ही ऐकून जायचं काय काय जाईल बाई तुम्हाला? काय काय तुम्हाला घरी गेला तर काय काय करायचं आहे? मोठ्याने ओरडायचं. एक, गरम पाण्याचं 2, अजून हा सगळ्यात महत्वाचं. आता जो तुमचा चेहरा आहे असा छान चष्मा लावा कारण ती सुंदर दिसते. आणि तो सुंदर दिसण्यासाठी नाही, आपल्याला अक्षरं सुंदर दिसली पाहिजे म्हणून ते पहिलं लक्षात ठेवायचं. बरोबर? त्या गोष्टी करायच्या आणि डॉक्टरांकडनं जंताचं औषध घ्यायचं. तुमच्यापैकी किती जण आठवड्यातून 2 वेळेस नखं काढतात? 1, 2 रोज काढतो. खूप छान. जरा एकदा ते नखं बघायची, त्यात काही दिसतंय का गडबड? आणि आपण आपल्याच हाताने न बसणाऱ्या गोष्टी जंत होण्याचं पहिलं कारण तिथून सुरू होतं. आठवड्यातून 2 दिवस नखं काढले गेले पाहिजे म्हणजे तुमचं पुस्तकाचं आयुष्य वाचेल. नखांचा आणि पुस्तकाच्या आयुष्यात काय संबंध आहे? काय जमणार? तुम्ही निरीक्षण करता तुमच्याकडे त्या पुस्तक चाळायला बघाय काय चाललं नाही तर मोठी असेल तर पुस्तकाची भेटकडा टाकायला लागेल. त्या पुस्तकाचं आयुष्य कमी. आपल्याला आपल्यासोबत त्याचं पण आयुष्य वाढवायचं, चांगलं करायचं. पुस्तकाचं पान बदलताना पण त्या पुस्तकाला
नमस्कार केला पाहिजे. तर त्याला ज्ञान देणार त्याला तेवढ्याच सन्मानाने हाताळलं पाहिजे. तुम्ही जर तसं केलं नाही तुम्हाला ते ज्ञान कसं देईल. चला गुरुजी खरं सुरू. नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वरून पाठीमागे पाहिले. त्यांना काही मुले पळत झाडाच्या आडोशाला लपताना दिसली. चेंडू तसा टेनिसचाच, पण त्याच्या जोरात बसलेला फटका 61च्या माणसाला कळून जायला पुरेसा होता. नानासाहेबांचा हात मागे मागे जाऊन पाठीवर थोडासा फिरला. नंतर ते थोडा वेळ स्वस्थ उभे राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. चेंडूच्या मालकाचा माग मुसही दिसत नव्हता. नानांनी वाकून चेंडू हातात घेतला आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात असे फेकत फेकत ते शांतपणे बागेतून चालू लागले. त्यांच्या मुसई हा एक मला वाईट वाटतं त्यामुळे हसायला टाईप. आपलीच लेकर आहे. आपलंच ते महत्वाचं आणलंय. आणि काय होतं आपण जर त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं नाही तर मग ते थकून जायला लागतं. आणि एखाद्या ती सवय झाली की झाली मग ती कशाने येऊ लागते. आता बघा ते बसताना कसे बसले असंच पुस्तक मला काय सांगितलं होतं असं धरायचं. हातांना कुठलाही आधार द्यायचा नाही. पुस्तकाचं धरायचं. पुस्तक ऍडजस्ट नाही करायचंय तुम्हाला. तुमचं नारळ ऍडजस्ट करायचंय. समजलं. त्याच्यावर तुम्ही तशी सवय लावायची. आपल्या डोळ्यांची गुगळ फिरले पाहिजे. पुस्तक नाही फिरलं पाहिजे. पुस्तक फिरलं की गोंधळ. बरं आता आपल्याला राहिलेली गोष्ट मागमूस म्हणजे काय. काय वाक्य आहे ते पाच म्हणजे चेंडूच्या मालकाचा मागमूसही नव्हता असं काहीतरी वाक्य घेत ते. हा मागमूस म्हणजे पत्ता नव्हता. नामोनिशाण नामोनिशाण म्हणजे काय. आणखी बरोबर एकदम छान अप्रोप्रिएट शब्द सुचला तुला. हिंदीतला वर्ड नामोनिशाण हा हिंदीचा वर्ड मराठीचा सापडला. पण माणूस या शब्दाला आणखी जरा डीपर दिसला नाही, सापडला नाही, दिसत नव्हता. त्याच्यापेक्षा ही माणूस या शब्दाचा अर्थ अधिक बरोबर आहे. म्हणजे आजूबाजूला चहा येणं येणे म्हणजे लक्षातच नाही. कुणी दिसतच नाही. काय नाही सहा याचा अर्थ असा की चाहूल चाहूल पुढची वर्जन चाहूल. चाहूल म्हणजे काय काय म्हणजे
जाणवणे. रमेशला चाकू लागली. रमेशची चाकू चोराला लागली. म्हणजे चोरांना असं कळलं की त्याची लागली असं कोणीतरी आहे. बरोबर. पण म्हणजे चाहूल लागण्यासाठी तुमचं कोणकोणते ज्ञानेंद्रिय तुम्हाला सजग ठेवायला पाहिजे. चाहूल लागली पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. सिक्स सेन्स. हा कोणते कोणते चावून लागले सेन्स पुरेसे आहेत. कोणते का बरोबर. फील म्हणजे कोणी आल्यावर समजतं ना. म्हणजे आता इथून कोणी आलं होतं अचानक कानाचं काम झालं ते. एक पावलांचा आवाज किंवा इतर हालचालीचा आवाज सगळं. नाही असं कोणी अननोन रूम मध्ये पण आलं तरी समजून जातं ना की कोणीतरी आलंय अचानक. बरोबर. म्हणजे आपण तिकडे बघत नसलो तरी कळत. बघत असेल तर दिसणारच. आता आपण येऊन लागलं पायाचा जो आवाज येतो त्याला काय वेगळा शब्द आहे. त्याला म्हणते पावलो बाजरी. त्याला काय म्हणतात? पाय रवं. पाय रवं. आणि म्हणून जेव्हा शांतता म्हणतात त्या नीरव शांतता. आता अजून तुम्हाला प्रकार समजेल. ग्रामीण भागामध्ये समजा काही महिला पापड कुरड्या शेवया करत असतात आणि त्याच्यात जर काही बिघाड झाला म्हणजे शेवयाचं सूप चांगलं निघालं नाही, पापड आलं नाही, काय करता येईल? गेली गेली तिचा फायदा झाला. म्हणतात सगळ्या पायरवांचे होत नाही. चूक आपली असते. आपणच ध्यान. मला वाटलं ते खरं. तसं म्हणजे त्या बाईने अचानक आल्यामुळे काहीतरी डिस्टर्बन्स झालं. एकाग्रता टळली. आणि आणखी कुठलं इंद्रिय याच्यासाठी उपयोग असेल? माग म्हणजे आता माग काढणे असा जंगलातलाच सिंहाने माग काढला, वासाने माग काढला, शिकाऱ्याने माग काढला, हरणाने माग काढला, हरणाचा माग काढला, असे सगळे शब्द वापरले जातात. तर त्याचं आणखी कुठलं इंद्रिय वापरता येईल? म्हणजे एक दिसणे झालं, ऐकणे झालं, आणखी कशामुळे? हा म्हणजे आता स्त्रीन याच्यामध्ये तर त्याचं त्या प्राण्याचा एक विशिष्ट वास असतो. त्याच्यामुळे लक्षात येऊ शकतं, माग लागू शकतो. म्हणून ते कुत्र्यांना यूज करताना असतात. मला कुणीतरी आलं आणि मोगऱ्याचा वास आला. मोगऱ्याचा सुगंध. हिंदीमध्ये तर वास शब्द आणखी माहीत मानला जातो. सुगंध आहे. नानासाहेबांच्या पाठीत अचानक जोरात चेंडू बसल्यामुळे त्यांनी वरून पाठीमागे पाहिले. त्यांना काही मूल पळत झाडाच्या ओढ शाळा लागताना दिसली. चेंडू कसा टेनिसचं पण त्यांच्या जोरात बसलेल्या फटका एकसारख्याच माणसाला कळवून जायल्या पुरेसा होता. नानासाहेबच्या हात मागे जाऊन पाठीवर थोडा फिरला. नंतर ते थोड्या वेळ मस्त उभे राहिले आणि इतके
आणि डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात. बोला. डॉटपर्यंत स्टॉपपर्यंत कंप्लीट करायचं. डोळे खाली पडलेले त्याची सुरुवात पहिल्यांदा मी पुस्तक म्हणून मी परत विचारले काय बघायची होती. मलाच नाही बोला असं वाटत. बोलती बंद, एकदम निरव शांतता. तुम्हाला मानवी शिल्पकार व्हायचं काय होतं? म्हणजे काय शिल्पकार काय करतो? बरोबर. म्हणजे काय करतो? वगैरे नाही, मूर्ती बनवण्याचा शिल्पकार, मूर्ती घडवतो. बरोबर आहे. तो असं काय करतो? तिथे पुढे स्वतः हात दगड आणून ठेवला, एक सुंदर मूर्ती घडवली. काय करतो? दगडाला हे काढून ते बनवतात मूर्ती. म्हणजे नेमकं काय करतो? त्या दगडाला कापतात. बरोबर. अर्ध बरोबर. अजून मूर्तीसारखा आकार देतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय करत होतो? या दगडांमध्ये नको असणारा भाग काढून टाकतो. एरवी तो दगड दिसतो की नाही, पण त्या शिल्पकाराची दृष्टी अतिशय सुंदर असताना कळतं त्याच्यात काय दडलेलं आहे. हे दगडाच्या शिल्पकारांकडे आपल्याला माणसाचे शिल्पकार व्हायचं आहे. आणि तुम्हाला एक चांगली संधी आमच्या वाचू आनंदाने दिलेली आहे. म्हणजे आपण तर काय करतो? आपण स्वतःला घडवतोच. आपल्यासोबत इतरांचं पण निरीक्षण करून त्याच्यातून नको असणारा भाग काढून टाकायला मदत करतो. तुम्ही तुम्हाला मानवी शिल्पकार म्हटलं आहे. बरोबर. अजून काय? बरोबर. आता आपल्याला सोबत मूर्ती घडवायची. काय काय करायला पाहिजे? ती मूर्ती घडवायची. आपल्याला एक सुंदर मूर्ती घडवायची. काय करायला पाहिजे? मी सांगितलं ना, बरोबर सांगितलं सगळ्या गोष्टी. तिच्या अगोदर तुम्हाला मूर्तीचं नीट ठेवावं लागेल ना. मग तिचं बसण्याची पद्धत तुम्हाला बदलायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 अजून काय पुढे? चला, मूर्ती तुम्ही बसवली. पुढे पुस्तक पकडण्याची पद्धत तिची आपल्याला बदलायला पाहिजे. तिच्यासाठी काय करायला पाहिजे? काय बसायला पाहिजे. सगळ्यात
सरावामुळे म्हणा किंवा सातत्याने म्हणा त्याची पद्धत निवडून गेली. दुसरं मिनिटाला असतं खाली ताड बसायचं आणि कशाच्या आधाराशिवाय बसायचं. पुढे हात आपल्याला सरळ ठेवायचे. पुढे आपले खांदे, खांद्यांची रचना बघा वाचताना कशी होते. खालीवर होतात ना पाहिजे बैल तुम्ही वाचता खालीवर नाही झाले पाहिजे, समांतर राहिले. पुढे ठेवाड त्यामध्ये काय करायला पाहिजे. बरोबर एकदम बरोबर एकदम बरोबर आहे. सांग गुरुत्व मध्य हा शब्द आहे. गुरुत्व मध्य म्हणजे काय नियोजित सांग. गुरुत्व मध्य म्हणजे काय. तुमच्या किती लोकांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे. त्या वाहनाची मला बऱ्यापैकी माहिती आहे. काय त्याच्यासोबत एक माहिती पत्र घेतो. कोण कोणी वाचलंय. त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आम्ही हे वाहन तुमच्या देताना त्याच्यात सगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याचं सर्वोत्तम आहेच, पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा आम्ही गुरुत्व मध्य साधलेला आहे. म्हणजे रस्त्यावरून चालताना कसं कलगणार नाही, तीन पदार्थ होणार नाही. पण यासाठी काय काय सांगितलं असतं मी. 4 प्रकारमध्ये हवा किती ठेवायची, बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. त्यातला महत्त्वाचा शब्द असतो गुरुत्व मध्य, की सगळ्या बाजूने येणारा फोर्स त्या वाहनाचा एका ठिकाणी तो आणलेला असतो. आपल्याला पण आपल्या याचा गुरुत्व मध्य साधता पाहिजे. त्यासाठी काय करायला लागतं. काय करायला लागतं. तुम्हाला एक आजार माहिती का. व्हर्टिगो नावाचा आजार असतो. ज्यांचा गुरुत्व मध्य वाईट होतो त्यांना व्हर्टिगो होतो. व्हर्टिगो म्हणजे काय. बसल्या बसल्या चक्कर येतात, झोपेत पण चक्कर येतात. आणि ते खरं असतं. असं नाही की ते माणसं झोपेत पण चक्कर येतात आणि असं उठून बसले कर फिरायला. हा असे दोन्ही प्रकार असतात. अजून खूप सारे मी प्रकार गाणं असतं. आपण त्याचे मंत्र आपल्या मानाचा डोक्याला गुरुत्वमध्ये ठेवायचं. काय करायला लागतं. त्याच्याने तो पक्का होतो. काही छोटे व्यायाम. काय व्यायाम आहेत. व्यवस्थित बसा, ताड बसा, मान वळवू, डावीकडे घ्या, उजवीकडे घ्या, खाली करा, वर करा. साधारणपणे या प्रत्येक कृतीला 10 वेळा करा. ज्यांना शीर्षासन जमतं आणि ज्यांना शीर्षासन जमतं त्यांनी ते जरूर करा किंवा शिकून घ्या. त्याच्याने तुमच्या डोक्याचा गुरुत्व मध्य एकदम छान समजलं. मला असं वाटतं की आज आपला गुरुत्व मध्य पर्यंत थांबवू. आपण पुढच्या वेळेला तयारी करू. आणि आता आज मी जे काय बोललो त्याची तुम्ही आपापसात चर्चा करा, समजून घ्या.
त्याप्रमाणे तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. काही अडचण आली का नाहीच. बरोबर. अच्छा, एक मला ॲडिशनल हे करायचं आहे. कुणाला दोनदा वाचण्याची संधी आहे. तुला तू आधी वाचलेलं पहिल्यांदा वाचलं परत आहे का? दुसऱ्यांदा वाचताना फरक पडला. काय दुसऱ्यांदा वाचताना अधिक सोपं गेलं, अधिक चांगलं वाचलं गेलं. असं काय झालं? ते समजले की नाही? म्हणजे सराव सगळ्यात महत्वाचा भाग आहे. फिजिकल याच्यामध्ये, शारीरिक याच्यामध्ये असो की वाचनामध्ये असो, सराव करणं महत्वाचं. यांनी आधी म्हणजे इथे बसल्या वाचलेलं होतं, त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा वाचताना छान वाचलं. तिथेही दुसऱ्यांदा वाचताना चांगली. आणि आपण बसताना वाचताना जो शरीराची केवळ होती त्यात बदल केल्याबरोबर फरक पडला. अशी खाली मान घालून निघणारा आवाज आणि सरळ मान निघणारा आवाज बसला की या सगळ्याची सराव, सगळ्याची प्रॅक्टिस. तुम्ही एक दिवस काढून घ्या, पुढे सरवा. त्याला मी लावा. तेच तिकीट आहे. काय आहे तुमच्या पद्धतीने काय करायचं त्याचं? संबंधी लिहून बघा, चांगला अभ्यास असणारं, चांगलं लिखाण असणारं, त्याच्यामध्ये विचार करणारं उत्तमपत्रलेखनातला अतिशय महत्त्वाचा भाग काय सांगितला. असं म्हणाले की प्रति लिहिताना कोणाला द्यायचं. पत्र लिहिताना कसं आपण लिहितो, तीर्थस्वरूप काय स्वरूप शासकीय पत्र लिहिताना प्रति लिहिताना किंवा त्याच्या पुढे लिहितात. आणि ज्या विभागाला प्रमुखाला ते पत्र लिहायचं असतं, वाचनालयाला लिहिणार आहे अध्यक्ष, माननीय अध्यक्ष असं म्हणून लिहायला सुरुवात करायची. बरोबर, समजलं? असं विचारलं पाहिजे. पत्र लिखाण महत्वाचं म्हणजे त्या मायण्याप्रमाणे लिहिताय. मायण्याप्रमाणे लिहिताय ते महत्वाचं भाग घरी गेल्यानंतर त्यापेक्षा मायना काय आणि म्हणजे तुला लोकांना विचारावं तर तो भरतच करून सांगेल. माय म्हणजे आई. उद्या तुम्ही मायना या शब्दाचा शोधून आणा, सांगा. ठीक आहे.